मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री सचिवांसाठी आयपॅड खरेदी करण्यात आले। मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। गोपनीय माहिती बाहेर पडल्यास छडा लावला जाणार। हिमाचल प्रदेशप्रमाणेच राज्यातही ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। राज्यात सध्या मंत्रिमंडळ बैठकीच्या आदल्या दिवशी सायंकाळी मंत्रिमंडळ बैठकीची विषय पत्रिका आणि प्रस्तावांच्या टिप्पणी मंत्री आणि संबंधित सचिवांना पाठवल्या जातात। मात्र हा तपशील माध्यमांपर्यंत पोहोचत असल्याने आता ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय हा घेण्यात आला। सरकारची अनेक धोरणे प्रस्तावाच्या टिप्पणी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागत असल्यामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता यांनी हा निर्णय घेतला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांतकडे मी जाणार आहे। सुशांत, बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर जात होती आणि त्यासाठी आता एक महत्त्वाचे खरं तर आयपॅड खरेदी करून एक वेगळं स्वरूप या बैठकीला आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। काय सांगशील सविस्तर? कारण दर मंगळवारी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। मात्र त्याआधी म्हणजे सोमवारी संध्याकाळी प्रत्येक मंत्र्यांना आणि मंत्र्यांच्या सचिवांना कॅबिनेटची एक नोट पाठवली जाते। मात्र मध्यंतरीच्या काळात असं झालं की आदल्या दिवशी कॅबिनेटची नोट पाठवल्यानंतर ती माध्यमांपर्यंत गेली आणि त्याच्या बातम्या झाल्या। त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस देखील नाराज होते आणि त्यानंतर त्यांनी ही नाराजी कॅबिनेट बैठकीत व्यक्त केली आणि त्यावर आता एक असा निर्णय झाला आहे की मंत्र्यांना आणि मंत्र्यांच्या सचिवांना जे कॅबिनेटचे निर्णय असतील ते निर्णय आता ई निर्णय असतील ते आता त्यासाठी आयपॅड जे आहे ते विकत घेतले जाणार आणि यासाठीचं टेंडर देखील निघालेलं आहे। तसं शासकीय निर्णय देखील झालेला आहे आणि याच्या पुढच्या ज्या कॅबिनेट असतील त्या कॅबिनेट ई कॅबिनेट म्हणून असतील। त्याचं मुख्य कारण हेच आहे की एखादा महत्त्वपूर्ण सरकारचा निर्णय आहे त्याची कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याआधी त्याच्या बातम्या होतात आणि जर समजा तो निर्णय झाला नाही तर त्याचा चुकीचा अर्थ लोकांमध्ये जातो। त्यामुळे हा चुकीचा अर्थ लोकांमध्ये जाऊ नये आणि कॅबिनेटच्या ज्या महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते आदल्या दिवशी माध्यमांपर्यंत पोहोचू नये यासाठी ही सरकारने घेतलेली खबरदारी आहे। आणि यामध्ये एक प्रामुख्यानं असं म्हणावं लागेल की जे आयपॅड असणार आहे त्यामध्ये एक सॉफ्टवेअर टाकण्यात येणार आहे आणि ह्या सॉफ्टवेअरमध्ये एखादा डेटा जर लीक होत असेल तर तो लगेच कळेल की कोणी हा डेटा बाहेर पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्र्यांवर देखील एक वचक जो आहे तो ठेवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला आहे। त्यामुळे पारदर्शक कारभार करण्यासाठी आपण कारभार जो करतोय, आपण एखादा निर्णय घेतोय तो आधीच बाहेर लीक होऊ नये याची खबरदारी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत। करण सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।